कोरेगाव पार्क येथील पॉश वसाहतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा सामाजिक विभागातील पोलिसांनी पर्दाफाश केला। या सदनिकेवर टाकलेल्या छाप्यात बांगलादेश, उझबेकिस्तान, नेपाळच्या तरुणींसह 12 जणींना ताब्यात घेऊन 5 एजंटना अटक केली आहे। न्यायालयाने आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली। रामदेव खरबू यादव, इस्माईल कौसर शेख, व्यंकटेश वेगन्नाराव, योगेश सुरेश पवार व महादेव ज्ञानोबा मसुले अशी अटक केलेल्या एजंटची नावे आहेत। कोरेगाव पार्कच्या साऊथ मेन रोडवरील लेन नंबर 7 मध्ये गोल्डफील्ड पार्क सोसायटीतील सदनिकेत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना एका नगरसेवकाकडून मिळाली होती। त्यानुसार पाळत ठेवण्यात आली होती। सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एजंटचा मोबाईल नंबर मिळवून बनावट ग्राहकाद्वारे त्यावर संपर्क साधण्यात आला। खात्री पटल्यावर रात्री उशिरा छापा घालून 12 तरुणींना ताब्यात घेतले। त्यामध्ये बांगलादेशातील 7, नेपाळ व उझबेकिस्तानातील एका तरुणीसह 3 भारतीय तरुणींचा समावेश असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली। काल बाबू वागसकर म्हणून नगरसेवक आहेत कोरेगाव पार्क एरियामध्ये, यांच्याकडून आम्हाला एक 2-3 दिवसापूर्वी इन्फॉर्मेशन आलेली होती की कोरेगाव पार्क परिसरामध्ये सेक्स स्कॅन्डल चालवलं जात आहे। ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी गेले 2 दिवस ट्रॅप लावत होतो। काल संध्याकाळी ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला एक त्या ठिकाणी हे सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्व असणारे 3-4 एजंटचे मोबाईल नंबर मिळाले। मोबाईल नंबरवरती आम्ही डिकॉय कस्टमरद्वारा संपर्क साधल्यानंतर डिकॉय कस्टमरने 1 तासाचे 10,000 रुपये असे फोनवरती सांगितल्यानंतर आमचा डिकॉय कस्टमर त्यांनी बोलवलेल्या जागेवरती गेला। ती जागा म्हणजे गोल्डफील्ड पार्क अशा हे बिल्डिंगचं नाव आहे। ह्या बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे। या ठिकाणी डिकॉय कस्टमरला बोलवण्यात आलं। डिकॉय कस्टमरला बोलवण्यात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी 10,000 रुपये आमच्या कस्टमरकडून घेताना मुली पण दाखवल्या। त्यानंतर आम्हाला डिकॉय कस्टमरचा ग्रीन सिग्नल आला की कन्फर्मेशन आलं त्या ठिकाणी प्रॉस्टिट्यूशन चालवलं जात आहे। हे इन्फॉर्मेशन आम्हाला जशी कन्फर्मेशन मिळालं तसं आम्ही त्या ठिकाणी रेड केलेली आहे। या रेडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी 12 मुली मिळालेल्या असून त्या 12 मुलींपैकी एक मुलगी जी आहे उझबेकिस्तानची, एक आहे ती नेपाळची आहे आणि आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं होतं की एक मुलगी आहे ती बांगलादेशची आहे। परंतु आता रेस्क्यू होम फाउंडेशन या ठिकाणाहून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली की 7 मुली त्या ठिकाणी बांगलादेशच्या आहेत आणि 7ही मुलींनी अगोदर खोटा ॲड्रेस वेस्ट बंगालचा सांगितलेला होता, परंतु आता नवीन ॲड्रेस त्यांनी सांगितलेला, त्याच्याप्रमाणे त्या 7 मुली ह्या बांगलादेशच्या निष्पन्न झालेल्या आहेत। याशिवाय एक दिल्लीची मुलगी मिळालेली आहे, एक जी मुलगी आहे ती महाराष्ट्रातील सोलापूरची आहे। या ठिकाणी आम्ही या 12च्या 12 मुलींना रेस्क्यू केलेलं असून 5 एजंट्सना अरेस्ट केलेलं आहे। 5 एजंटपैकी एक जो एजंट आहे झारखंडचा आहे, बाकीचे 4 एजंट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील असून आता पुढील तपास हा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मार्फत आम्ही करत आहोत। गुन्हा जो आहे तो पिटा कलमाखाली दाखल करण्यात आलेला असून पिटातील 7 नंबरचं सेक्शनसुद्धा आम्ही या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। या 7 नंबर सेक्शनचा ॲडव्हान्टेज पोलिसांना असं असतं की हे जर प्रिमायसेस आम्ही 1 वर्षासाठी प्रॉस्टिट्यूशन चालवलं जातं म्हणून सीज करू शकतो किंवा सील करू शकतो। तर अशी कारवाई आम्ही यापुढे करणार असून पुढील तपासामध्ये अधिक काही निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करत आहोत। न्यायालयाने 5ही जणांना 31 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। उपनिरीक्षक मधुबाला चव्हाण, सहकारी उपनिरीक्षक दत्तात्रय निकम व कर्मचारी शशिकांत शिंदे, अजित धुमाळ, सोहनलाल चुटेले, दीपक जडे यांनीही ही कामगिरी केली। उझबेकिस्तानातील तरुणी 8 दिवसांपूर्वीच पुण्यात आली। तिच्या विरुद्ध पिटा कायद्याखाली बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल असून तिचा पासपोर्टही न्यायालयाने जप्त केला आहे। ती अस्खलित हिंदी व इंग्रजीतून बोलते। नवी दिल्लीतील एक तरुणी उच्च शिक्षित असून पश्चिम बंगालमधील 19 वर्षाची तरुणीही इंग्रजीतून बोलते। या तरुणींना नवी दिल्ली, कोलकात्याहून पुण्यात आणले होते। ग्राहकांकडून एका तासाचे 10,000 व रात्रभरासाठी 50,000 ते 1 लाख रुपये घेऊन वेश्या व्यवसाय चालविला जात होता। एका बांगलादेशी मुलीकडे कोलकाता येथील निवडणूक ओळखपत्र सापडले। गेल्या 1.5 वर्षापासून त्या नवी दिल्ली व कोलकाता येथे राहत होत्या अशी माहिती बर्गे यांनी दिली।